आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळे विधी हवेतच होतील आणि सगळी मंडळी हवेतच आमच्यावर अक्षता टाकणार. काय कमाल दिसेल ते. कशी वाटते आयडिया? तुम्ही लग्न करताय की पिक्चर बनवताय? हे सगळं कसं काय करणार? सगळं शक्य. डोंट वरी. आम्ही कशासाठी आहोत? मी या सगळ्यांचे तुम्हाला किती होतील त्याचं सगळं बजेट देतो. ओके. गौरीजी, तुम्हाला पण आवडेल ना असं लग्न करायला? म्हणजे कसं लक्षात राहावं म्हणून हे सगळं करतं. हे बघा, मी हे माझं रफ कॅल्क्युलेशन काढलं. ओके, साधारण 35 लाख पर्यंत जाते सगळं. एवढे? हो गौरीजी, तुम्हाला अजून काही ऍड करायचंय का? करूयात ना आपण. नाही नाही पुष्पाजी, अहो हे खूप आहेत. एवढे पैसे खर्च करायचे म्हणजे. अहो गौरीजी, तुम्ही कशाला पैशांचा विचार करताय? तुम्हाला फक्त प्लॅन आवडले की नाही सांगा. नाही हो पुष्पाजी, म्हणजे एवढे पैसे खर्च करणं मला पटत नाही हो. तुमच्या मनात काही वेगळी कल्पना आहे का? हा गौरीजी, सांगा ना तुम्ही. तुम्हाला वाटतंय तसं करूयात आपण. खरं सांगू का, मला नाही आवडत हा सगळा दिखावा. बर, मग तुम्हाला काय आवडतं? गौरीजींना साधेपणा आवडतो. त्यामुळे त्यांना लग्नही साधेपणानेच करायला आवडेल. फार तामझामापेक्षा विधींना जास्त महत्व दिलेलं आवडेल. फार लोकांच्या गर्दीपेक्षा आपली जवळची लोक जी आपुलकीने आशीर्वाद देतील, महागड्या महागड्या गिफ्ट्स पेक्षा मनापासून शुभेच्छा देणारी लोक असतील. आणि डेकोरेशन मध्ये पण खरी फुलं हवीत. गोंडा, गुलाब, निशिगंध, असं साधंसं डेकोरेशन. आतिषबाजीत नवऱ्या मुलीने येण्यापेक्षा नवऱ्याने तिचा हात धरून प्रेमाने एकत्र मंडपात यावं. एकमेकांच्या साथीनं साधेपणानं आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करावी. असं साधंसं लग्न आवडेल गौरीजींना. सो गौरीजी आणि पुष्पाचं लग्न असंच व्हायला हवं. गौरी, हेच आहे का ग तुझ्या मनात? पार्टनर, तुझ्या स्वप्नात पण असंच लग्न आहे का? मग तू का नाही लग्न करत? अगं त्यासाठी आधी नवरी शोधावी लागेल ना. पुष्पा भाऊजी, मग तुम्हीच शोधा ना कोणीतरी. रुद्र भाऊजींना काय आवडतं हे सगळ्यात जास्त तुम्हालाच तर कळतं. नाही कळत. नाही म्हणजे आपल्याला काय आवडतं ते दुसऱ्याला काय सगळं माहित. हो ना पार्टनर? बिट्टी, अगं सोबत राहिलं की कळतं. बरं असो गौरी, तुम्ही बाकी सगळं ठरवून घ्या. मी आहे आत. मग लग्न साध्याच पद्धतीने करायचं हे ठरलंय का तुमचं? हो, माझं ठरलंय. गौरीजी म्हणतील तसंच करायचं.
जोरदार चर्चा सुरू आहे. मोलकर्णीचं धूम धडाक्यात लग्न लावून देणार आहे. रेवती, सारखे प्लॅन करून करून आहे ना तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. आई, अगं म्हणजे तसं नाही ग, पण मी तू वागतेस तशी आहे ना ग. म्हणजे एकीकडे त्या गौरीवर दात ओठ खातेस आणि त्या राजांच्या समोर तिच्या बाजूनी बडबडत होतीस. काय तर म्हणे बंगला घेऊन द्या पुष्पाला. अगं मग मी काय समजायचं बरं? काहीच नाही, कारण मी जे काही करते ते तुझ्या समजण्या पलीकडचं. आणि मला त्या फालतू मेडचा कळवळा वगैरे आलेला नाहीये, तिच्यासाठी नाही बोलत. अगं मग कशा करता घर द्यायचं त्यांना? अगं घर देतच नाहीये मी फक्त ठिणकी टाकतीये वनवा पेटवायसाठी. म्हणजे राजांनी एकदा घराचा निर्णय सगळ्यांना सांगितला की त्या ठिकाणी बंगला नाही, फक्त तमाशा होणार. राजन पुष्पाला घर बांधून देणार, मग तमाशा होणार, लग्न म्हणणार. अगं पण कसं? त्या मेडला शेअर्स दिले तेव्हा तर काही झालं नाही, बंगला बांधून दिल्यावर काय होणार आहे? मला काही कळत नाही तुझ्या डोक्यात काय चाललंय ते. तुलाच काय, कुणालाही कळणार नाही माझ्या डोक्यात काय चाललंय ते. कारण त्यासाठी डोकं लागतं आणि तुझ्याकडे तर फक्त तोंड आहे. म्हणजे तुम्हाला बिंडोक म्हणतीयस? हे पहिलं घर असेल जिथून मुलीची आणि मुलाची एकत्र पाठवणी होईल. या इकडे. इथून आतमध्ये. आतमध्ये कोणीतरी गेलंय. मग थांबा थोड्या वेळ. बरं तुझं खरं नाव काय? बिट्टी. हे तर लाडाने म्हणत असतील ना, खरं नाव काय? बिट्टी हेच खरं नाव आहे माझं. अच्छा, तुला आवडतं हे नाव? हो खूप. अरे वा, छान छान. इथे कोणीच नाहीये. याला सांगू का पार्टनर बद्दल? तुम्हाला माहितीये मला आईने आवडत्या रंगाची पेन्सिल आणलीये. मला ती खूप आवडते पेन्सिल, मी जपते तिला.